यहेजकेल अध्याय 48। आता वंशांची नावे ही उत्तरेच्या सीमेपासून हेथलोनाच्या रस्त्याकडील हमाथाच्या घाटाचा रस्ता, दिमिश्काच्या सरहद्दीवरले हसर एनान ह्या पूर्व पश्चिम सीमा असलेला प्रदेश, हमाथाला लागून असलेला जो उत्तरेकडील प्रदेश तो दानाचा विभाग, दानाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्व पश्चिम प्रदेश तो आशेराचा विभाग, आशेराच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्व पश्चिम प्रदेश तो आशेराचा विभाग, आशेराच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्व पश्चिम प्रदेश तो नफ्तालीचा विभाग, नफ्तालीच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्व पश्चिम प्रदेश तो मनश्शाचा विभाग, मनश्शाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्व पश्चिम प्रदेश तो एफ्राईमाचा विभाग, एफ्राईमाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्व पश्चिम प्रदेश तो रौबेनाचा विभाग, रौबेनाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्व पश्चिम प्रदेश तो यहूदाचा विभाग, यहूदाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्व पश्चिम प्रदेश 25,000 हात रुंद व इतर वंशांच्या विभागां इतका पूर्व पश्चिम लांब, तो समर्पित अंश म्हणून अर्पाल त्यामध्ये पवित्र स्थान असणार, परमेश्वराला जो समर्पित अंश म्हणून अर्पाल तो 25,000 हात लांब व 10,000 हात रुंद असावा। हा समर्पित अंश याजकांचा, हा उत्तरेस 25,000 हात लांब, पश्चिमेस 10,000 हात रुंद, पूर्वेस 10,000 हात रुंद व दक्षिणेस 25,000 हात लांब असावा। परमेश्वराचे पवित्र स्थान ह्यामध्ये असणार। याजकांपैकी जे सादोक वंशज पवित्र केले आहेत, ज्यांनी माझे नियम पाळिले आहेत व जे लेव्यांप्रमाणे इस्रायल वंशजांबरोबर बहकले नाहीत, त्यास देशातील समर्पित अंशातला एक अंश म्हणजे अर्थात लेव्यांच्या विभागातला एक परमपवित्र विभाग द्यावा आणि याजकांच्या विभागास लागून 25,000 हात लांब व 10,000 हात रुंद असा विभाग लेव्यास मिळावा। त्याची सबंध लांबी 25,000 हात व रुंदी 10,000 हात असावी। त्यांनी त्यातला काही विकू नये व त्याची अदलाबदल करू नये। तसेच देशातील प्रथम फळे इतरांकडे जाऊ देऊ नयेत, कारण तो भाग परमेश्वराला पवित्र आहे। त्या 25,000 हात लांबीच्या प्रदेशापैकी जो 5,000 हात रुंदीचा भाग राहील तो नगरासाठी सार्वजनिक असून तो वस्तीसाठी व बखळीसाठी सोडावा, त्याच्यामध्ये नगर वसवावे। त्याचे माप असे असावे: उत्तर बाजू 4,500 हात, दक्षिण बाजू 4,500 हात, पूर्व बाजू 4,500 हात व पश्चिम बाजू 4,500 हात।
नगराची बखळ उत्तरेस 250 हात, दक्षिणेस 250 हात, पूर्वेस 250 हात व पश्चिमेस 250 हात असावी. या समर्पित प्रदेशाला लागून उरलेला जो प्रदेश त्याच्या उत्पन्नाने नगरातील कामधंदा करणाऱ्यांचे पोषण व्हावे. सगळ्या इस्रायल वंशातील कामधंदा करणाऱ्या नगरातल्या लोकांनी त्या भागाची मशागत करावी. सगळे समर्पित क्षेत्र 25,000 हात लांब व 25,000 हात रुंद असावे. या पवित्र समर्पित अंशाचा चतुर्थांश नगराच्या वतनासाठी द्यावा. तो समर्पित भाग व नगराचे वतन यांच्या अलीकडे पलीकडे उरलेला भाग अधिपतीचा असावा. वंशास दिलेल्या भागास लागून 25,000 हात समर्पित जागेच्या पूर्व सीमेवर, तसेच 25,000 हात जागेच्या पश्चिम सीमेवर असलेले भाग अधिपतीचे असावे. समर्पित भाग व मंदिराचे पवित्र स्थान ही त्या दोहो भागांच्या मध्ये असावी. या प्रकारे लेव्यांचे वतन व नगराचे वतन ही अधिपतीच्या वतनाच्या मध्ये आहेत. हे अधिपतीचे वतन यहुदा प्रांत व बन्यामीन प्रांत यांच्या दरम्यान आहे. हा भाग अधिपतीचा होय. वरकड वंशाचा भाग पूर्व पश्चिम आहे. त्यातला एक बन्यामिनाचा विभाग. बन्यामिनाच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्व पश्चिम प्रदेश तो शिमोनाचा विभाग. शिमोनाच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्व पश्चिम प्रदेश तो इस्साखाराचा विभाग. इस्साखाराच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्व पश्चिम प्रदेश तो जबुलूनाचा विभाग. जबुलूनाच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्व पश्चिम प्रदेश तो गादाचा विभाग. दक्षिणेस गादाची सरहद्द तामारपासून मरीबथ कादेश येथील पाण्यापर्यंत व मिसर देशाच्या नाल्याच्या बाजूने थेट मोठ्या समुद्रापर्यंत. ही भूमी तुम्ही चिठ्ठ्या टाकून इस्रायल वंशास वतनासाठी वाटून द्यावी. हे त्यांचे विभाग आहेत असे प्रभू परमेश्वर म्हणतो. उत्तर दिशेस नगराबाहेरील रहदारीच्या क्षेत्राचे माप 4,500 हात असावे. नगराच्या वेशी इस्रायल वंशांच्या नावांप्रमाणे असाव्या. उत्तरेकडे 3 वेशी असाव्या. रऊबेन वेस, यहुदा वेस व लेवी वेस. पूर्व दिशेच्या रहदारीच्या क्षेत्राचे माप 4,500 हात असावे. तेथे 3 वेशी असाव्या. योसेफ वेस, बन्यामीन वेस व दान वेस. दक्षिण दिशेच्या रहदारीच्या क्षेत्राचे माप 4,500 हात असावे. तेथेही 3 वेशी असाव्या. शिमोन वेस, इस्साखार वेस व जबुलून वेस. पश्चिम दिशेच्या रहदारीच्या क्षेत्राचे माप 4,500 हात असावे. तेथेही 3 वेशी असाव्या. गाद वेस, आशेर वेस व नफताली वेस. या प्रकारे रहदारीचे एकंदर क्षेत्र
18,000 हात असावे. या नगराचे नाव येथून पुढे याव्हे शाम्मा, तेथे परमेश्वर आहे, असे पडेल.